श्री बाबासाहेब माधव माने आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रभावती बाबासाहेब माने यांना मुक्काम पोस्ट गौरगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव इथून ते आलेले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते वारी करत आहेत. 70 वर्षाचे श्री बाबासाहेब माने आणि त्यांच्या सौभाग्यवती 68 वर्षाच्या आहेत. समस्याग्रस्तांच्या आयुष्यामध्ये देवकृपा व्हावी आणि या समस्यांचं हरण व्हावं. समस्याग्रस्तांच्या आयुष्यामध्ये देवकृपा व्हावी आणि या समस्यांचं हरण व्हावं असा लोककल्याणकारी संकल्प महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्यांनी घेतलेला आहे. ही दृश्य आपण पाहतो आहोत. असं म्हणतात की सर्व देव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. कुंडलिकाचे भेटी परब्रह्मा लेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. या पंढरीच्या विठुरायाच्या चरणी हाच संकल्प घेऊन आज ते पूजा करणार आहेत. याची प्रत्यक्ष दृश्य आपण पाहू शकतो आहोत. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे. या इच्छेपोटी आपापल्या घरातून निघालेले महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण भारतातले वारकरी आता पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे. या इच्छेपोटी आपापल्या घरातून निघालेले महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण भारतातले वारकरी आता पंढरपुरामध्ये पोहोचत आहेत. वाखरी मुक्कामापासून इथवर ते अतिशय नियोजन पद्धतीने चालत पोहोचलेले आहेत आणि आता आपण पाहतो आहोत दृश्य की आजची तिथी, आजचा वार, संवत्सर यांचा उल्लेख करून पाऊस पाणी योग
योग्य प्रकारे व्हावं, नैसर्गिक आपत्ती येऊ नयेत, महाराष्ट्रातल्या जनतेचं रक्षण व्हावं आणि समस्याग्रस्तांच्या आयुष्यामध्ये देवकृपा व्हावी, त्या समस्यांचं हरण व्हावं, असा लोककल्याणकारी संकल्प महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी घेत असताना आपण पाहतो आहोत. या वर्षीच्या मानाच्या पूजेचा जो सन्मान आहे तो मिळालेला आहे श्री बाबासाहेब माधव माने आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रभावती बाबासाहेब माने यांना. मुक्काम पोस्ट गौरगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव इथून ते आलेले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते वारी करत आहेत. 70 वर्षाचे श्री बाबासाहेब माने आणि त्यांच्या सौभाग्यवती 68 वर्षाच्या आहेत सौ प्रभावती माने या आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत पूजा करत आहेत. आपण पाहतो आहोत ती दृश्य. हरिहरा नाही भेद एका वेलांटीचा फरक असा असलेला संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेला विठुराया आणि त्याची आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणारी ही पूजा आपण सर्वजण पाहत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने विठुरायाला अर्पण केलेलं वस्त्र हे अतिशय सुंदर आहे. लाल रंगाचं आणि केशरी रंगाचं आहे. त्यावर अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर माता रुक्मिणीसाठी दिलेली जी पैठणी आहे ती येवल्याची सुप्रसिद्ध अशी पैठणी आहे. रायाला परिधान तो जोडला तर विठ्ठल उमादेवी